एखाद्या खासगी व्यक्तीने आपले पैसे थकवले तर आपण शासनाकडे न्याय मागतो, पण शासनाच्या आदेशावर काम पूर्ण करूनही शासनाकडूनच पैसे मिळत नसतील तर न्याय कोणाकडे मागायचा? जुलै 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणावर विकास कामांना शासनाने मंजुरी दिली. वर्क ऑर्डर मिळाल्या. शासनाचा अधिकृत आदेश हातात होता. त्यामुळे कंत्राटदारांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. जिंकता कोणी बंकेचे कर्ज घेतले, कोणी मालमत्ता तारण ठेवली, तर कोणी व्याजाने भांडवल उभे केले, कारण विश्वास एका गोष्टीवर होता, महाराष्ट्र शासनाच्या वर्क ऑर्डरवर. दुर्गम आदिवासी भाग, कठीण वाहतूक, मोठी आर्थिक जोखीम, तरीही कंत्राटदारांनी मटेरियल, मशिनरी आणि मजूर घेऊन काम सुरू केले. कारण हे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट नव्हते. या कामांमधून दुर्गम आदिवासी पाडे मुख्य प्रवाहाशी जोडले जाणार होते. रस्ता म्हणजे विकासाशी जोडलेले जीवन. पूर्वी एक व्यवस्था होती. कामाची प्रगती, MB मध्ये नोंद आणि साधारण दर 3 महिन्यांनी उपलब्ध निधीनुसार पेमेंट. त्याच अनुभवावर ठेकेदारांनी विश्वास ठेवला. पण निवडणूक संपल्यानंतर परिस्थिती बदलली. दर 3 महिन्यांनी फिरणारे निधी वितरणाचे चक्र थांबू लागले. निवडणुकीनंतर निधी वितरण ठप्प. काम मात्र थांबले नाही. खर्च थांबला नाही. बँकेचे व्याज थांबले नाही. मजुरांची मजुरी थांबली नाही. थांबले फक्त ठेकेदारांचे पेमेंट. माननीय मंत्री महोदय, इथेच मूळ प्रश्न निर्माण होतो. हजारो कोटींची आर्थिक जबाबदारी निर्माण झाली, पण त्याच्या तुलनेत बजेटची उपलब्धता अत्यंत कमी राहिली. कामांचे दायित्व हजारो कोटींचे, निधी मात्र अपुरा. मागील वर्षी सुमारे 400 कोटी रुपयांची तरतूद झाली, परंतु प्रत्यक्ष निधी वितरण फक्त 280 कोटी झाले. प्रत्यक्ष मागणी असताना मंजूर निधी नाही दिला, यात चुकी कोणाची? चालू वर्षात 800 कोटी रुपयांची बजेट तरतूद आहे, तरी 2 तिमाही उलटत असताना अपेक्षित निधी वितरण झालेले नाही. 800 crore अलोकेटेड, निधी वितरणाची प्रतीक्षा. या मोठ्या आकड्यांच्या मागे मात्र एक सामान्य कंत्राटदार आहे, ज्याने शासनाच्या आदेशावर विश्वास ठेवून आपली संपूर्ण आर्थिक क्षमता कामात गुंतवली. बिहाइंड एव्हरी पेंडिंग बिल देयर इज अ फॅमिली. सकाळी सप्लायर विचारतो, साहेब आमचे पैसे कधी? मजूर विचारतात, आमची मजुरी कधी मिळणार? सावकार व्याजासाठी घरी येऊन बसतात, की व्याज कधी मिळणार? बँकेचा EMI आहे, कर्जाचे व्याज आहे, खासगी गुंतवणूकदाराचे मुद्दल आणि व्याज आहे. प्रत्येक देणेकऱ्याची तारीख ठरलेली आहे. हे वेळेवर नाही दिले किंवा आर्थिक पत धोक्यात आणि सिबिल स्कोर खराब, म्हणजे बँक पण कर्ज नाकारते. पण एकाच गोष्टीची तारीख ठरलेली नाही. शासनासाठी काम पूर्ण केलेल्या कंत्राटदाराच्या स्वतःच्या बिलाची पैसे वेळेवर मिळाले तर बरे होईल. महिने जातात, वर्ष उलटते आणि आर्थिक संकट हळूहळू मानसिक, कौटुंबिक आणि अस्तित्वाच्या संकटात बदलते. कंत्राटदाराने स्वतःहून काम निर्माण केले नाही. काम शासनाने मंजूर केले, वर्क ऑर्डर शासनाने दिली आणि काम कंत्राटदाराने पूर्ण केले. म्हणून आमचा अत्यंत नम्र प्रश्न आहे, शासनाच्या अधिकृत आदेशावर काम पूर्ण केल्यानंतरही पैसे मिळत नसतील तर कंत्राटदाराने न्याय कोणाकडे मागायचा? कारण एका कंत्राटदाराचे पेमेंट थांबते तेव्हा फक्त एक व्यक्ती अडत नाही, त्याच्यासोबत सप्लायर, मजूर, ट्रान्सपोर्टर आणि अनेक कुटुंबांची आर्थिक साखळी अडते.
आणि शेवटी त्याचा परिणाम होतो आदिवासी विकासावर. वर्किंग कॅपिटल संपले की पुढची विकास कामे करण्याची क्षमताही कमी होते. म्हणून हा प्रश्न केवळ कंत्राटदारांच्या बिलांचा नाही, हा दुर्गम आदिवासी भागातील विकासाची संपूर्ण आर्थिक साखळी जिवंत ठेवण्याचा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय, आम्हाला संघर्ष नको, आम्हाला कायमस्वरूपी आणि पारदर्शक व्यवस्था हवी आहे. म्हणून आपल्या समोर काही नम्र मागण्या आहेत. पहिली विनंती, चालू वर्षातील 800 कोटी रुपयांचा उपलब्ध निधी तातडीने वितरित करून पूर्ण व एमबी नोंद असलेल्या कामांना प्राधान्याने पेमेंट द्यावे. दुसरी विनंती, प्रत्यक्ष प्रलंबित आर्थिक दायित्वाचा आढावा घेऊन आगामी हिवाळी अधिवेशनात सुमारे 5,000 कोटींच्या अतिरिक्त तरतुदीचा विचार करावा, म्हणजे कंत्राटदारांवर आलेले आर्थिक संकट थोडेफार डोक्यावरून खांद्यावर येईल. तिसरी विनंती, स्वतःची मर्यादित आर्थिक क्षमता कामात गुंतवलेल्या लहान आणि मध्यम कंत्राटदारांच्या पूर्ण कामांना प्राधान्याने पेमेंट द्यावे. पेमेंट कोणत्याही शिफारशीवर नव्हे, तर कामाची पूर्णता, एमबी नोंद आणि बिल किती काळ प्रलंबित आहे यावर आधारित पारदर्शक वर्कवाईज पद्धतीने व्हावे. पूर्वीप्रमाणे दर 3 महिन्यांनी निधी वितरणाची निश्चित व्यवस्था पुन्हा सुरू करावी, जेणेकरून कंत्राटदाराला आर्थिक नियोजन करता येईल. निधी अभावी विलंब झालेल्या पात्र कामांना योग्य मुदतवाढ द्यावी आणि करारातील तरतुदींनुसार लागू एस्कोलेशन बाबत न्याय्य निर्णय घ्यावा. आणि भविष्यात प्रत्येक काम मंजूर करण्यापूर्वी त्यासाठी स्पष्ट निधी कमीत कमी 50% मंजूर आणि पेमेंट रोडमॅप निश्चित करावा. माननीय मंत्री महोदय, आम्ही शासनाचे विरोधक नाही. आम्ही शासनाच्या योजना प्रत्येक जमिनीवर उतरवणाऱ्या विकास यंत्रणेचा एक भाग आहोत. हो, रस्त्याचे काम चांगले प्रगतीपथावर आहे. आम्ही टीमसोबत समन्वय ठेवून काम करतो. काम शासनाने मंजूर केले, वर्क ऑर्डर शासनाने दिली, विश्वास आम्ही शासनावर ठेवला, भांडवल आणि जोखीम आम्ही घेतली आणि कामही आम्ही पूर्ण केले. आज आम्ही विशेष कृपा मागत नाही, अनुदान मागत नाही, कोणावर अन्याय करून प्राधान्यही मागत नाही. आम्ही फक्त आमचे हक्काचे पैसे मागत आहोत. आमचे आर्थिक संकट तुम्हीच सोडवू शकता. तुम्हीच आमचे तारणहार आहात. हो, मी तुमची समस्या समजतो. लवकरच तोडगा काढू. धन्यवाद साहेब. आमची एकच नम्र विनंती आहे, आम्ही शासनासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा हक्काचा बदला आम्हाला वेळेत मिळावा. हक्काचा मोबदला वेळेत द्या. निधी आला तर फक्त कंत्राटदार सावरणार नाही, सप्लायर सावरेल, मजूर सावरेल, अनेक कुटुंबे सावरतील आणि पुन्हा काम सुरू होईल. आदिवासी भागातील विकासाला गती मिळेल. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधांचा उपयोग करून त्यांना मुख्य प्रवाहात जोडले जाईल. शासनाने आपली आर्थिक जबाबदारी वेळेत पूर्ण केली तर आमचे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य पुन्हा रुळावर येईल. आम्ही पैसे आणि व्याजाच्या दबावाखाली खचत चाललोय. आम्हाला वाचवा ही आमची नम्र विनंती आणि न्यायाची अपेक्षा.